नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा अजिंक्य फास्ट ट्रॅक मॅथ या चॅनलचं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कसं आहे आज विद्यार्थी मित्रांनो, बरे असाल, खुश असाल, हो की नाही? आणि अजिंक्य फास्ट ट्रॅक मॅथ या चॅनल तुम्ही रेग्युलर असं फॉलो करत असाल. तर विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत आपण भाग 6 बघितले होते, तर आज आपण भाग 7वा बघत आहे बघा. तर बघा, आणि 7वा भाग हा आपण पूर्णपणे इन्कम टॅक्सवर घेतलेला आहे, हो की नाही? आपण पूर्णपणे इन्कम टॅक्सवर घेतलेले आहे. तर बाकीचे 6 भाग जर ज्यांनी कोणी बघितलं नसेल, बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम ते बेसिक कन्सेप्ट आहेत, ठीक आहे? आणि वेगवेगळे याच्यावर काढलेले आहेत मी, जे काही एक्झामला विचारतील त्याच मुद्द्यांवर मी घेतलेले आहेत, ठीक आहे? आणि आधी आणखीनही काही मुद्दे आहेत. तर आज आपला इन्कम टॅक्सवर आपला पूर्ण सेशन होणार आहे. तर ठीक आहे, तर आपण बेसिक बघण्या अगोदर तुम्ही एक व्हिडिओला लाईक करा, हो की नाही? व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला देखील मोटिवेशन भेटेल, ठीक आहे? तर चला, तर आपण बेसिक बघूया पहिल्यांदा. तर तुम्हाला पहिले प्रश्न दाखवतो बघा. प्रश्न देखील आहेत, चांगले चांगले आहेत, आणि सगळे काही इन्कम टॅक्सवरच आहेत बघा. सर्व काही इन्कम टॅक्सवरच आहेत, ठीक आहे? सर्व काही इन्कम टॅक्सवरच आहेत प्रश्न. तर आपण पूर्णपणे बेसिक बघूया पहिले, मग आपण कन्सेप्ट बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बेसिक कन्सेप्ट आपण बघत आहे. बेसिक तर बघा, तर कुठल्याही व्यक्ती आपलं उत्पन्न इन्कम हे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कमवत असतो, हो की नाही? आपली उपजीविका चालवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने इन्कम करतच असतो, हो की नाही? कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तो पैसा कमवत असतो. तर इन्कमचे आपले 2 प्रकार असतात. इन्कमचे 2 प्रकार. तर बघा, पहिला म्हणजे ग्रॉस इन्कम, आणि दुसरा म्हणजे नेट इन्कम. तर बघा, तर ग्रॉस इन्कम म्हणजे काय आणि नेट इन्कम म्हणजे काय? सगळ्यात मोठा प्रश्न तर हाच आहे, हो की नाही? तर ग्रॉस इन्कम म्हणजे बघा, ग्रॉस इन्कम म्हणजे ज्यावेळेस नेट इन्कममध्ये टॅक्स मिळवला जातो, त्यावेळेस त्याला काय म्हणतात? ग्रॉस इन्कम असे म्हणतात. ग्रॉस इन्कम म्हणजे काय? तर ज्यावेळेस नेट इन्कममध्ये टॅक्स हा मिळवला जातो, त्यावेळेस ग्रॉस इन्कम असे म्हणतात. परंतु नेट इन्कम म्हणजे काय? तर नेट इन्कम म्हणजे जो आपण आपल्या घर खर्चासाठी वापरतो, जे आपले दैनंदिन जीवनासाठी जो पैसा वापरतो, हो की नाही? आता तुम्ही म्हणशाल दैनंदिन जीवनासाठी तर आपण इथं पैसा वापरतोच, परंतु कोणता? जो टॅक्स फ्री येतो, म्हणजे ग्रॉस इन्कममधून ज्यावेळेस टॅक्स वजा केला जातो. बघा, ज्यावेळेस ग्रॉस इन्कममधून टॅक्स वजा केला जातो, हो की नाही? जो आपण निव्वळ पैसा आपल्या घर खर्चासाठी वापरतो, त्याला काय म्हटलं जातं? नेट इन्कम म्हटलं जातं. आणि नेट इन्कमलाच मराठीमधून शुद्ध उत्पन्न असे म्हटले जाते. शुद्ध उत्पन्न असे म्हटले जाते. तर बघा, पुढच्या स्लाईडवर आपण बघूया. तर ज्यावेळेस आपण आता ग्रॉस इन्कम, हो की नाही? ग्रॉस इन्कम, टॅक्स आणि नेट इन्कम, ज्यावेळेस आता यांच्यामध्ये काय बघणार आहे आपण? ग्रॉस इन्कम, टॅक्स, हो की नाही? टॅक्स आणि नेट इन्कम यांच्यामध्ये आपण यांच्यामध्ये कंपॅरिझन करणार आहे, हो की नाही? तर बघा, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्सेप्ट अशी तयार करायची मला, की बघा, ज्यावेळेस आपला ग्रॉस इन्कम समजा मी मानला 100 रुपये,
100 रुपये मानला, हो की नाही, 100 रुपये मानला, तर टॅक्स समजा आपल्या 10 रुपये गेले, हो की नाही, 10 रुपये जर गेले तर आपल्याकडे किती रुपये हातात येतील? 90 रुपये, बरोबर आहे. जर हे पहिलं एक्झाम्पल झालं. जर दुसरं एक्झाम्पल देतो, जर समजा आपल्याकडून 120 रुपये गेले, समजा मी ग्रॉस इन्कम 120 आहे, हो की नाही, त्यातले जर 12 रुपये जर मी म्हणू का 12 रुपये जर टॅक्स गेला, हो की नाही, 12 रुपये जर टॅक्स केला तर हातात नेट इन्कम किती आहे? 108 रुपये, हो की नाही, 108 रुपये येतील. जर मी म्हणू का 1000 रुपये, समजा आपण हे तिसरं उदाहरण घेतो आहे, जर समजा 1000 रुपये आपला ग्रॉस इन्कम आहे, हो की नाही, आणि जर त्याच्यामध्ये जर 200 रुपये, 200 खूप झाले, समजा 50 रुपये जर टॅक्स गेला, हो की नाही, टॅक्स गेला तर ते किती होतील? 950 रुपये, बरोबर आहे. म्हणजे बघा, ज्यावेळेस ग्रॉस इन्कममधून 10% टॅक्स जातो त्यावेळेस 90 रुपये कमी भेटतात आपल्याला. बघा, इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेट इन्कम आणि टॅक्स यांचा रिलेशन बघा कुठल्या पद्धतीने. तर बघा, इथं 10 रुपये जास्त झाले, तिथं 10 रुपये कमी झाले. इथं 12 रुपये जास्त झाले, तिथं 12 रुपये कमी मिळाले. इथं 50 रुपये जास्त झाले, तिथं 50 रुपये कमी मिळाले. म्हणजे मी म्हणू, जर समजा यांच्यामध्ये जर टॅक्समध्ये जर वाढ झाली तर नेट इन्कममध्ये कमतरता होईल, बरोबर आहे. जर टॅक्समध्ये जर कमी झाली तर इन्कममध्ये वाढ होईल, बरोबर. मला कन्सेप्ट, मी कंपॅरिझन कशासाठी केलं ते ही कन्सेप्ट शिकवण्यासाठी केलं. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं निष्कर्ष काय आला, की ज्यावेळेस टॅक्स हा वाढतो त्यावेळेस नेट इन्कम कमी होतो, हो की नाही. म्हणजे टॅक्स हा नेट इन्कमच्या युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे मग, हो की नाही, इन्कमच्या, हो की नाही. जर टॅक्स पर्सेंटेज समजा वाढत असेल, बरोबर, तर नेट इन्कम घटतो, नेट इन्कम कमी होतो, हो की नाही. म्हणजे यांचं रिलेशन कसं आहे? विरुद्ध आहे. म्हणजे टॅक्स जर वाढला तर नेट इन्कम कमी, जर टॅक्स इन्कम जर कमी झाला तर नेट इन्कम वाढेल, आणि त्याच्या बरोबरीने असेल, विरुद्ध नाही म्हणजे बरोबरीने असतील, हो की नाही. तर ठीक आहे, तर आपण एक रेट बघा, मग पर्सेंटेज जर रेट काढायचा असेल तर पर्सेंटेज रेट कसं येईल? मग पर्सेंटेज टॅक्स रेट म्हणू आपण त्याला. जर आपल्याला टॅक्स पर्सेंटेज काढायचा असेल तर मी तुम्हाला दुसऱ्या स्लाईडवर घेतो. जर आपल्याला टॅक्स, हो की नाही, पर्सेंटेज टॅक्स काढायचा असेल, टॅक्स रेट काढायचा असेल तर पर्सेंटेज टॅक्स रेट काढायचा असेल तर टॅक्स हा टोटल इन्कमच्या रिस्पेक्टमध्ये आहे मग, गुणिले 100. ही एक कन्सेप्ट एकदम महत्त्वाची होती, हो की नाही विद्यार्थी मित्रांनो. तर हमेशा हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहील, कारण की आपण काही 2-4 उदाहरणं बघणार आहे, त्याच्यावरून तुमच्या नक्की लक्षात राहील. ठीक आहे, तर आपण त्यावर उदाहरण बघूया, तर तुमच्या नक्की लक्षात येईल की काय आहे उदाहरण. ओके, तर बघूया पहिला प्रश्न. तर बघा, जेव्हा आयकरवर 17% वृद्धी होते, हो की नाही, टॅक्सवर, हो की नाही, टॅक्सवर 17% वृद्धी होते, तेव्हा शुद्ध उत्पन्नामध्ये 3% कमी होते, तर कराचा दर काढा. ते बघा, आता इथं काय विचारलेलं आपल्याला, इन्कम टॅक्स रेट विचारलेलं आहे, हो की नाही. तर त्यांनी काय सांगितलं, टॅक्स रेटमध्ये
17% वृद्धी होते, म्हणजे टॅक्स रेटमध्ये टॅक्स रेट तर बघा, म्हणून टॅक्स रेट बरोबर किती येईल? मग टॅक्स रेट गुणिले 17% म्हणजे 17/100 बरोबर आहे कोणाच्या आहे? मग नेट इन्कमच्या, म्हणजे 3% 3/100 गुणिले नेट इन्कम बरोबर आहे. जर आपण यांना भाग दिला तर 100ने 100 गेला, हो की नाही? त्यांना काय भाग जात नाही, म्हणून टॅक्स यांचा रेशो किती येतो? मग नेट इन्कमचा रेशो किती होतो? मग बघा, टॅक्सच्या समोर कोणती संख्या आहे? 3 आहे, हो की नाही? म्हणून 3 येईल. आणि नेट इन्कमच्या समोर कोणती संख्या आहे? 17, तर 17 येईल. बरोबर आहे. तर यांचा रेशो किती आला? 3:17 आला, 3/17 आला. तर यांचा रेशो किती आला? 3/17 आला, हो की नाही? पण आपल्याला काय विचारलं आहे? कराचा दर विचारलेला आहे. मग आपण कराचा दर काय? मग टॅक्स छेद टोटल इन्कम हो की नाही, गुणिले 100, हो की नाही? तर टॅक्स किती आपला रेशो आहे? 3 रेशो. टोटल इन्कम म्हणजे किती? तर 3 आणि 17ची बेरीज किती? 20 गुणिले 100. तर आपण भाग दिला, 20 × 20, 5 वेळेस भाग जातो, मग 3 गुणिले 15, 3 गुणिले 5 बरोबर किती आलं? 15%. तर 15% आपला टॅक्स रेट आहे. आणि कोणता ऑप्शन बरोबर? डी ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा वाटला मला ते नक्की सांगा, हो की नाही? आणि त्यावरलं आपण जे कॅल्क्युलेशन केलं ते देखील कसं वाटलं, बेसिक कन्सेप्ट कशी वाटली, नक्की मला कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला. ठीक आहे. आणि जर तुम्हाला खरंच जर आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. आणि चॅनल देखील पहिले सबस्क्राईब करा, म्हणजे आणखी भरपूर आपल्याला अभ्यासक्रम बघायचा आहे, हो की नाही? पुढं जाऊन तर आपल्याला तर ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न घेत आहे बघा. जेव्हा उत्पन्न करावर 18% वृद्धी होते तेव्हा उत्पन्न 60% कमी होते, तर कराचा दर किती? सेम प्रश्न एकदम जसा प्रश्न होता तसाच आहे, हो की नाही? मागचा प्रश्न फक्त पर्सेंटेजमध्ये बदलले. तर बघा, जेव्हा उत्पन्न करामध्ये 18% वृद्धी होते, म्हणजे टॅक्स किती होता आपला? गुणिले 18, हो की नाही? छेद 100 बरोबर आहे. हे काय? 60%च्या बरोबरीने. मग 60% गुणिले नेट इन्कम, त्याला जर भाग दिला तर 100ने 100 गेला, तर टॅक्स आणि यांचा रेशो किती येईल? मग नेट इन्कमचा रेशो किती होईल? मग तर बघा, नेट इन्कम समोर कोणती संख्या आहे? 60 आहे. इथं बरोबर आहे, बरोबरच्या समोर किती संख्या आहे? 7 आहे, म्हणून 7 येईल. आणि नेट इन्कमच्या समोर किती संख्या आहे? 18, म्हणून 18 येईल, हो की नाही? तर आपल्याला टॅक्स रेट काढायचा. मग टॅक्स किती? 7/7. या दोघांची बेरीज किती होती? 25 बरोबर, गुणिले 100. 25 × 25, 25 × 100 आणि 4 गुणिले 7, 728%. ठीक आहे. कसं उदाहरण वाटलं मला नक्की सांगा, हो की नाही? आणखीन पुढचं एक उदाहरण बघूया. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक व्हिडिओला नक्की लाईक करा, हो की नाही? म्हणजे मला देखील आनंद होईल, मोटिवेशन भेटेल तुमच्यापासून. ठीक आहे. तर बघा, आपण पुढचा प्रश्न घेत आहे बघा. जेव्हा आयकरामध्ये 15% वृद्धी होते, तसंच प्रश्न आहे. जेव्हा आयकरामध्ये 15% वृद्धी होते आणि शुद्ध उत्पन्नामध्ये 10% घट होते, तर कराचा दर किती? सेम प्रश्न आहे. समजा टॅक्स किती, मग कराचा दर किती? 15%, म्हणजे टॅक्स किती आहे? 15, हो की नाही? 15/100. आपण त्यांना अपूर्णांक देखील घेऊ शकतो, हो की नाही? अपूर्णांक देखील घेऊ शकतो यांचा भाग देऊन. ठीक आहे, काय अडचण नाही, पण मी घेतला 15%. तर ठीक आहे. आणि नेट इन्कम 10 गुणिले
10/100 गुणिले नेट इन्कम बरोबर. त्यांना जर भाग दिला आपण 100/100 गेला आणि याला जर 5ने भाग दिला तर 5 2 10 5 3 15 हो की नाही. तर टॅक्स रेशो आणि नेट इन्कम रेशो किती होईल मग. नेट इन्कम रेशो तो बघा टॅक्स समोर किती आहे, टॅक्स समोर 2 आहे म्हणून टॅक्सचं किती 2 आणि नेट इन्कमचं किती येईल मग 3 आहे. नेट इन्कम समोर किती आहे 3 आहे तर 3 येईल बरोबर आहे. तर आपला किती सांगितला टॅक्स, आपल्याला पर्सेंटेज टॅक्स किती सांगितला रेट टॅक्स बरोबर टोटल इन्कम गुणिले 100 बरोबर आहे. तर टॅक्स किती 2 आहे म्हणून 2 आहे आणि टोटल इन्कम किती येईल मग यांची बेरीज 5 येईल गुणिले 100. तर 5 1 5 5 2 10 0 0 आणि यांचं किती आलं गुणाकार 40%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कसं वाटलं उदाहरण. ऑप्शन चुकलेला असेल, नक्की चुकलेला असेल, ठीक आहे. तुम्हाला अपडेट करायचं राहिलं असेल तर आपलं उदाहरण किती आहे, आपलं उत्तर किती आहे 40%चे. यापैकी कुठलंही नाही आहे, ऑप्शन चुकलेले आहेत. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर बघा हा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा आपण घेत आहे बघा. तर बघा 2024-25च्या अर्थसंकल्पानुसार 3 ते 5 लाख उत्पन्नावर 5% आयकर घेण्यात येईल. जर एका व्यक्तीचे उत्पन्न 2,50,000 रुपये असून त्याचा उत्पन्नात 50% वाढ झाली तर त्याला किती रुपये आयकर भरावा लागेल. प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्यांनी काय सांगितलं तर बघा जर त्या व्यक्तीच्या उत्पन्न 50% वाढलं तर त्याचा 5 आणि आयकर किती आहे 5% हो की नाही. तर 2.5 लाख होईल हो की नाही. 2.5 लाखावर जर 50% वाढ झाली, 50% वाढ झाली म्हणजे 50% बरोबर किती 50%चा आपला अपूर्णांक किती होतो. समजा आपण बेसिक पद्धतीने जर आपल्या बघितलं हो की नाही, बेसिक पद्धतीने आपण जर बघितलं तर कशा पद्धतीने जर समजा 50% वाढ झाली, 50%चा अपूर्णांक किती येतो 50%चा अपूर्णांक 1/2 बरोबर आहे. जर ती पूर्वी 2 होती तर 3 रेशो झाली हो की नाही. आणि 2 रेशोचीच व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली 2.5 लाख म्हणजे 2 रेशो बरोबर जर 2.5 लाख, 1 रेशो बरोबर किती मग 1 2 2 4 2 5 10 हो की नाही. 1 रेशो बरोबर किती 12,500 नाही सॉरी 1,25,000 येईल हो की नाही. 1,25,000 येईल आणि ती वाढली मग किती वाढली 3 रेशोनी वाढली, 3 रेशोनी वाढली याला गुणाकाराला 3 तर किती आलं मग 3 रेशो बरोबर किती येईल मग 125च्या 3 गुणे हो की नाही म्हणजे 375 येईल 3,75,000 हो की नाही. तर किती त्यांनी काय सांगितलं 3 ते 5 लाखावर 5% आयकर घेण्यात येईल म्हणजे 3 लाखावर 3 लाखापेक्षा किती जास्त आहे 75,000 जास्त आहे. तर 75,000वर 5% हा 0 गेला, हे 2 0 गेले, 5 5 25 2 आले ह्याच्याला 5 7 35 आणि 2 37 हो की नाही. तर किती आलं 3,750 हेच आपलं उत्तर आलेलं आहे बघा. तर ए ऑप्शन आहे ते बरोबर आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा समजून सांगतो बघा. तर बघा त्यांनी काय सांगितलं एका व्यक्तीचं उत्पन्न किती 2.5 लाख आहे हो की नाही. 2.5 लाख आहे जर त्याच्या उत्पन्नामध्ये 50%ची वृद्धी झाली हो की नाही वाढ झाली तर 50% म्हणजे किती 1/2. जर मी म्हणू पूर्वी जर 2 होते तर नंतरून 3 रेशो होतील कारण की 1% वाढले हो की नाही, 1 रेशोनी वाढला आहे. ठीक आहे. तर मग त्यांनी काय सांगितलं 2 रेशोची जर व्हॅल्यू किती 2.5 लाख आहे, जर 2 रेशोची व्हॅल्यू जर 2.5 लाख आहे तर 1 रेशोची व्हॅल्यू किती येईल मग हो की नाही. 2 रेशोची जर व्हॅल्यू 2.5 लाख आहे तर 1 रेशोची व्हॅल्यू किती येईल
1,25,000. तर तीन रेशोची व्हॅल्यू किती येईल मग? 3,75,000. पण त्यांनी काय सांगितलं, 3 ते 5 लाखामध्ये 5% दर आहे. त्याच्यामध्ये बघा तर जास्त किती रक्कम आहे? 75,000. 75,000 5%. 5%चा आपण 1/20 जरी घेतलं तरी काय अडचण नाही. पण आपण घेतला आहे आता. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 0शी 0, 5 5 25, 2 आले हातच्याला, 5 7 35 आणि 2, 5 7 35 आणि 2 37, म्हणजे 3,750. तर ठीक आहे. तर आपण पुढचं उदाहरण घेत आहे. बघा तुम्हाला उदाहरण नक्की समजलं असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एक व्हिडिओला एक लाईक करा, नक्की लाईक करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा. तर बघा 2024-25च्या अर्थसंकल्पानुसार 2.5 ते 5 लाख सांगितलेलं आहे. उत्पन्नावर 5% कर घेण्यात येईल जर एका व्यक्तीचे उत्पन्न 2 लाख आहे, 2 लाख रुपये आहेत असून उत्पन्नात 40% वाढ झाली तर त्याला किती रुपये आयकर भरावा लागेल. तर बघा उदाहरण देखील हे देखील सोपं आहे. तर बघा त्याच्यामध्ये किती 40% वाढ झाली. 40% म्हणजे किती? 40% म्हणजे 2/5. बरोबर आहे, 2/5 आहे. म्हणजे पहिले 5 रेशो होती तर ती 7 रेशो होईल. बरोबर आहे. मग 5 रेशो बरोबर जर 2 लाख तर 1 रेशो बरोबर 40,000 होईल. ओके नाही. तर याच्या तर 7 रेशो बरोबर किती? 7 चौक 28 म्हणजे 2,80,000 होईल. ओके नाही. तर त्यांनी काय सांगितलं, 2.5 लाखापेक्षा जास्त रकमेवर 5% तर बघा त्यांनी काय सांगितलं, तर 2,50,000वर जास्त रकमेवर 5% आयकर आहे. तर बघा 30,000 जास्त आहे. मग 2,50,000वर तर 30,000वर 5% म्हणजे 1/20. बरोबर आहे. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 2 1 2, याला 15 वेळेस भाग जातो म्हणजे किती आलं? 1,500 आला. तर आयकर किती आला? 1,500 आला. ठीक आहे. हे देखील तुम्हाला पहिल्यांदा समजून सांगतो. हे ऑप्शन एकदम बरोबर आहे. बघा तर बघा त्यांनी काय सांगितलं, एका व्यक्तीचं उत्पन्न किती होतं? 2 लाख होतं. ओके नाही. व्यक्तीचं उत्पन्न 2 लाख होतं आणि त्याच्या उत्पन्नामध्ये 40% वाढ झाली. जर 40% वाढ झाली तर किती झाली मग? बघा 40% म्हणजे किती? 2/5. बरोबर आहे. जर 5 रेशो होती तर 2 रेशोने वाढली ती किती झाली? 7. बरोबर आहे. जर इनिशियल व्हॅल्यू किती मग? 5. ओके नाही. जर 5 रेशो बरोबर किती मग? 2 लाख. 1 रेशो बरोबर किती होईल? 4,00,000. 4,000 40,000. तर 7 रेशो बरोबर किती होईल? 2,80,000. तर त्यांनी काय सांगितलं, तर 2.5 ते 5 लाखाच्या रकमेवर 5% कर आहे. ओके नाही. 5% तर 2.5 लाखापेक्षा किती जास्त आहे मग? याच्यातून जर 2.5 लाख वजा केले, ओके नाही, तर किती येतील? 30,000 येतील. ओके नाही. तर या 30,000वर कर मग 5%. तर 30,000वर कर आकारला आपण 5%, तर 1/5 येईल. 1/20 येईल 5%चं. तर हा शून्य गेला, हा शून्य गेला, 2 1 2, याला 15 वेळेस भाग जातो. ओके नाही. 15 2 30 तर किती आला? 1,500 आला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्व काही उदाहरणं समजलं असेल. ओके नाही. याच्यावरले बेसिक जे फंडामेंटल्स असतील ते देखील क्लिअर झाले असतील. जरी नसेल झाले विद्यार्थी मित्रांनो तर मला नक्की कमेंट करा. मी तुमचे पुन्हा जे काही डाऊट्स असतील ते मी नक्की ते पूर्ण करेल. पण विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा मला. ओके नाही. तुमच्या हक्काचा देखील चॅनल आहे, तो कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मी पुन्हा वाटलाच तर मी हा व्हिडिओ पुन्हा मी रेग्युलर करील. पण तुम्ही नक्की मला कमेंट करा. ठीक आहे. ते विद्यार्थी मित्रांनो एक लाईक करा. ओके नाही. व्हिडिओला लाईक करा, चॅनल देखील सबस्क्राईब करा म्हणजे मला देखील मोटिवेशन भेटेल. ठीक आहे.
तर धन्यवाद. आजपर्यंत इतकंच बघू आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण काही बघणार आहे. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये काही वेळेस पास नापास होईल. ठीक आहे. पास नापासचा आपण व्हिडिओ बघणार आहे. ठीक आहे. पास नापासचा बघणार आहे. तर तुम्ही आजच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला पुढचे कन्सेप्ट देखील क्लिअर होईल आणि तुम्हाला नोटिफिकेशन पहिले येऊन पडेल. ठीक आहे. ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस. ठीक आहे. तर आपण ठीक आहे, मी रजा घेतो. धन्यवाद.